तर आत्ताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। दादर प्लाझा इथे बेस्ट बसचा भीषण अपघात घडलेला आहे। बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बस अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालंय, सोबतच जीवित हानी झाल्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येते। प्लाझा इथे झालेल्या अपघातामुळे दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, दादर परिसरातील बेस्ट बसचा हा भीषण अपघात झालेला आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दादर प्लाझा या ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती आहे। बस अपघातात एका दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर। प्लाझा परिसरात खरं तर हा अपघात घडलाय, सोबतच जीवित हानी झाल्याची देखील आता शक्यता व्यक्त करण्यात येते। परिसरात मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। थेट दृश्य पाहतोय आपण दादर प्लाझा परिसरातील। अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, दादर प्लाझा परिसरात हा बेस्ट बसचा अपघात झालेला आहे, काय अधिकची माहिती? जीवितहानी झाली आहे का? निश्चितच आपण पाहतोय की भीषण असा अपघात हा पाहायला मिळतोय, कारण बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे। खरं तर बस अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान देखील झालेलं पाहायला मिळतंय, सोबतच 3 ते 4 जण जे आहेत गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालेले आहेत। या अपघातामध्ये जवळच्याच रुग्णालयामध्ये देखील यांना दाखल करण्यात आलेलं आहे। सोबतच आपण पाहतोय की या सगळ्याच प्लाझा इथे झालेल्या या सगळ्याच अपघातामुळे दादर परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। निश्चितच सध्या आपण पाहतोय की एडीआर जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण आता नेमका हा अपघात कसा झालेला आहे, कोणाची चुकी आहे याचा संपूर्ण तपास जो आहे तो केला जाऊ शकतो। पण निश्चितच हा भीषण अपघात आहे आणि 3 ते 4 जण गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे। कदाचित यामध्ये जीवितहानी देखील झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर आपण पाहिलं तर असे अनेक अपघात बेस्ट बसचे आतापर्यंत मुंबईत झालेले आहेत। चालकाची काय पार्श्वभूमी आहे? या चालकानं मद्यपान केलं होतं का? अगदी या क्षणाला आपण ही माहिती देऊ शकत नाही, कारण बस चालकाचंच गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला आहे। पण हा नियंत्रण कशामुळे सुटलेला आहे याचं देखील एक स्पष्ट कारण येणं गरजेचं आहे। सध्या आपण पाहतोय की हा संपूर्ण तपासाचा भाग आहे आणि तिथे घटनास्थळी दाखल झालेले पोलीस असतील यांच्याकडनं हा संपूर्ण आता तपास केला जात आहे। चौकशी देखील तिथल्या प्रत्यक्षदर्शींकडनं माहिती घेतली जात आहे। पण तूर्तास आपण पाहतोय की 3 ते 4 जण जे आहेत ते गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाले आहेत, कारण दुचाकी स्वार जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तिथून प्रवास करत होते आणि तिथे लगतच असलेल्या डिवायडरला या बसच्या चालकाचा नियंत्रण सुटला आणि त्यानंतर सोबतच आपण पाहतोय की जेसीबी एका साईडला उभी होती, त्या जेसीबीला धडक देत 3 ते 4 गाड्या ज्या आहेत सलग या बस चालकाने ज्या आहेत त्या ठोकलेल्या आहेत। मात्र यामध्ये आपण पाहतोय की मोठं नुकसान तर झालेलं आहे, पण जीवितहानी देखील होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। खरं तर मीनाक्षी, वर्दळीचं हे ठिकाण आहे, गर्दीची वेळ आहे, अशातच हा भीषण अपघात घडलेला आहे। जखमींना नेमका आता कुठे कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले याबद्दलची काय माहिती? अगदी दादर प्लाझा म्हटल्यावरती गजबजलेला परिसर आहे, दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहतूक ये जा करत असते आणि मोठं ट्रॅफिक देखील असतं। पण मात्र या ब्रिजवरनं जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आपण पाहतो की मोठ्या वेगानं गाड्या येणं शक्य नसतं, पण ह्या बसच्या चालकानं गाडी वेगानं घेतली होती का आणि त्यातच त्याचं नियंत्रण सुटला का हा देखील पाहण्याचा भाग आहे। पण दुसरीकडे आपण पाहतोय की या भीषण अपघातामध्ये जवळपास अनेक लोक जी आहेत ती जखमी झालेली आहेत। जखमींना जवळच्याच केम रुग्णालय असेल किंवा मग इतर जवळच्याच रुग्णालयामध्ये जे आहे ते तातडीनं नेण्यात आलेलं आहे। मात्र अधिकृत माहिती अजून येणं अपेक्षित आहे। जी, निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर या ठिकाणी दादर प्लाझा या ठिकाणी बेस्ट बसचा भीषण अपघात घडलेला आहे। खरं तर काही जण यात जखमी झाल्याची माहिती आहे। वर्दळीच्या ठिकाणीच हा अपघात घडल्यानं जीवितहानी झालेली आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आता तरी समोर येतेय। मात्र या बस अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालंय, सोबतच जीवित हानी झालेली आहे। काही जणांना गंभीर जखमा झालेल्या आहेत, रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे। आता हा अपघात
नेमका कशामुळे झाला, चालकाचं नियंत्रण नेमकं कशामुळे सुटलं, हे काही तपासात आता समोर येईलच. परंतु खरं तर असे वारंवार अपघात घडत असतात. प्रशासन आता याची दखल घेणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. अपघाताची बेस्ट बसचा हा अपघात झालेला आहे. प्रवाशांची सुरक्षा कुठेतरी पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.